तर जरांगे यांच्या भेटीसाठी हरिभाऊ राठोड केले आहेत. कायद्यात करता येत नाहीत म्हणताय तुम्ही. आम्ही आमच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात. एक उदाहरण म्हणून सांगतो. याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून. त्याला ओबीसी एक जणाला घेणार का नाही घेणार? नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार? एक माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही एक का एक सगळ्यांना देता येईल? सगळे नाही म्हणत मी. एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतोय. तुम्ही अभ्यासिकेत म्हणून ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंद मिळाली. तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे. घेणार. 54 लाख मिळालेला असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणताय. समजून घ्या, आत येऊ नका म्हणताय. त्यामुळं कायद्यात काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार, नोंदी मिळाल्या तेवढे पुरे घेणार. नाही मी ते कायद्यात ऐका ना, ते तर तुम्ही असं म्हणताय ना, मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय. म्हणजे तुम्ही जे मांडणी करताना उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समक्ष सांगतो. ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहे. उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोट्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं. पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं, मराठ्याला बाहेर ठेवून नाही. ते आता घेतण्यासाठी चालू आहे ना. तर हे बघा, मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन 100% मराठा समाजाला ओबीसी करून टाकायचं. 100%. हे शोधायचं काही गरज नाही. ते पण तुम्हाला सांगतो. 9% 100% कसं होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार? नाही, तुमचा फॉर्म्युला 9%चा. 9% 100% मराठा कसं होईल? नाही, मराठा समाजाला ते राजकीय आहे. मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो. ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही. ते कॉन्फिडेन्शियल आहे. ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू. आपण ते कसं करायचं ते. पण ते 100% होऊ शकते आणि ते चांगलं. उलट याच्यात काय काही राहतील काही राहत आणि कारण त्याचं काय कारण काय की मराठा कुणबी वेगळे नाहीतच, तत्सम आहेत, एकच आहेत. त्यामुळे ते आपल्याला करता येईल. दुसरं काय आहे की ओबीसीचं सब कॅटेगरेशन झालं. नंतर एसबीसी आपण आणले. वसंतराव नाईक विकास महामंडळाला निधी मिळत नाही आम्हाला. 7 वर्ष झाले. त्याचा पण मागणी आम्ही करतो. जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळावं. म्हणजे बढती रिझर्वेशन इन प्रमोशन बढतीमध्ये आरक्षण देतो SC STला. ते ओबीसीला का मिळू नये? त्यांनाही मिळालं पाहिजे. नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळते. आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या तर आपण दोघे ओबीसी आहोत. मग आपण याच्यासाठी लढू शकतो. तुम्ही होऊन द्यानात ना आम्हाला. कसं होऊ देत नाही? कोण होऊ देत नाही? तुम्ही माझ्यासोबत राहा. कसं होऊ देत नाही बघू ना. का होऊ देत नाही? का होऊ देत नाही? ओबीसी ते आता आम्ही होणारच अडचण नाही. तुम्ही नाही होऊ दिलं तरी आता आम्ही होणारच. फॉर्म्युला घेऊनच आलोय मी. तुम्ही फक्त हो म्हणा. भटके त्याला अंतरपरिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला. स्वतंत्र ग्रामपंचायती ज्या आमच्या तांड्याच्या लोकसंख्या 300 लोकसंख्या असली तर त्यांना वेगळं तांडे हे महसूल दर्जा आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे. ज्या सवलती, हे महत्वाचं आता, ज्या सवलती ओबीसी प्रवर्गाला दिल्या जातात त्या सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात